नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात 11:15 झालेल्या आहेत. अर्णवला आणायला स्कूलला गेलेली, त्याच्यामुळे मला थोडासा लेट झालेला आहे. आणि आता मी कपडे वाळत घालून घेणार आहे, कारण आज ना माझी मोठी आत्या जिने आता कळवा मार्केटमध्ये रूम घेतले आहे, तर तिथे जायचं आहे जेवायला. तिने सगळ्यांना जेवायला बोलवलं आहे, पण पप्पा आलेले नाही आहेत. तर आम्ही निघता ताईकडे गेलो, कारण आम्हाला माहीलाही घ्यायचं होतं त्यासाठी. तर एवढ्या उन्हाचं आम्ही निघालेलो आहोत, पण ना असं वेळ काढला ना तरच वेळ मिळतो, नाहीतर अजिबात वेळ मिळणार नाही म्हणून. तर ताईकडून माहीला घेतला आणि आम्ही आलो आहोत म्हणजे मोठ्या आत्याकडे. तर मला लिफ्टची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे मी चालली आहे जिन्याने चालत आणि बाकीचे आलेले आहेत लिफ्टने. मी जेव्हा ठरवते ना लिफ्टने जायचं नाही आणि जिन्याने जायचं, त्यावेळेस ना अर्णव माझ्याबरोबर येतो, तो लिफ्टने जात नाही. तर लिफ्टवाली येईपर्यंत आम्ही पोचलेलो होतो. तशी प्रॅक्टिस झालेली आहे. आणि आत्याचं रूम आहे 4थ्या माळ्यावर. आणि इथे ना आम्ही पाया पडायला आलेलो ज्यावेळी वास्तुपूजा होते ना त्यावेळेस. आणि आता सामान शिफ्टिंग केल्यानंतर वेळ भेटला नव्हता, त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलेलो आहोत. तर रूम छान आहे, सुंदर आहे. एका फ्लोअरला 2 रूम आहेत आणि जशी हवे ना तशी त्याने त्याच्या आवडीनुसार केलेली आहे. हा आहे किचन आणि हा आहे हॉल, जिथे तृषा आणि अन्वी बसलेले आहेत. ग्रिल आहे पूर्ण हॉलला. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो. आई एकविरेचं मेक खूप करतो, त्याच्यामुळे त्याचं देवघरही खूप छान वाटतं. स्वामींचा फोटो आहे. आणि आमच्या माहीला एवढं आवडलं ना, तर तिने तिथले देवाऱ्याचे फोटोही काढून घेतलेले आहेत. आणि फोटो सेक्शन चालू होतं यांचं, काव्याचं, रितिशाचं आणि माहीचं. तर इथे पिंकी, म्हणजे आम्ही जेवढं आलेलो ना तेवढे निघालो. आता एकटीच थांबेल घरात, कारण एकदा शाळा चालू झाली ना डेली रुटीनने, तर आम्हाला इथे यायला जमणार नाही. त्यामुळे तर आम्ही निघालो घरी. तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे आजचा व्हिडिओ आहे. मी निघाली आहे अर्णवला आणि माहीला स्कूलला आणायला. ताईला म्हटलं तू नको येऊस, कारण अन्वीची शाळा चालू झाली की तिलाच आणायला जायचं आहे, त्याच्यामुळे. तर ऊन खूप होतं. आई चाललेली 12 वाजता तृषा सुटणार आणि 12:15 वाजता अर्णव आणि माही सुटणार आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघीही निघालेलो आहोत. ह्या पिरियडमध्ये ना आत्ता ॲक्च्युलीमध्ये पाऊस पडला पाहिजे, पण नियतीचं काही सांगता येत नाही आहे. काय कधी होईल ना सांगता येत नाही. पण ह्या ऊन आता नकोसा झालेला आहे, एवढं बेकार ऊन लागत आहे. आणि एक तर मुलांची शाळाही आता चालू झालेली आहे. तर इथे मांडप टाकलेला आहे, पावसाळा लागेल म्हणून. मुलं सुटायला अजून 10 मिनटं होती, त्याच्यामुळे मी एका साईडला बसलेली. काही पॅरेंट्स स्टँडिंगने होते आणि खूप ऊन लागत होतं, प्रमाणाच्या बाहेर ऊन लागत होतं. आणि जसे माही आणि अर्णव आले ना, तसे मी त्या मुलांना घेऊन निघाले. तर अर्णवने घेतले आहे रोबो किट्स, पहिल्यांदाच घेतलेला आहे. अर्णवने हा सब्जेक्ट एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर बघू आता काय करतो ते. ते व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.